ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफीची शक्यता, त्यानंतर डॉक्टर डिस्चार्ज बाबत निर्णय देणार रुग्णालय प्रशासन सूत्रांची माहिती। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटेंना बजावलं वॉरंट। अखेर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। राष्ट्रवादीला सध्या कोकाटेंचा पर्याय नकोय, स्थानिक निवडणुका झाल्यावर मंत्रिमंडळात फेरबदल। विजय कोकाटे गेला कुठे, माणिकरावांच्या भावाचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। अजित पवार घेणार मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर होणार, अंबरनाथमधील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। कुठल्याच चिखलानं कमळाला फरक पडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। एकनाथ शिंदेंच्या भावाबाबत गंभीर आरोप, शिंदेंचा भाऊ अंमली पदार्थ व्यवसायात, सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप। काँग्रेसची आमदारकी सोडून प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश, भाजपाकडून राजकीय पुनर्वसनाची हमी, स्थानिक राजकारणात एकट्या पडल्यानं सातव यांनी पक्ष सोडला। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या कोठडीत वाढ, अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अनंत आरोपी। नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस, 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार, 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। भाजपा शिवसेनेचं ठरलं अर्ध उरलं, भाजप शिवसेना मुंबईत 150 जागांवर एकत्र। विरोधानंतरही शिवडीत सनबर्न महोत्सवाचं आयोजन, 3 दिवस शिवडीत सनबर्नचा धिंगाणा, दादर, वाशी, नेरूळ, वसई, विरारमध्ये सनबर्न विरोधात निदर्शनं। शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा, शिल्पा शेट्टीवर आयकर विभागाची कारवाई, शिल्पाची हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक वादात। तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, अपंग व्यक्तींच्या विवाह अनुदानात मोठी वाढ, वधूवर दोघेही अपंग असल्यास मिळणार 1.5 लाख। चक्रीवादळातील नुकसानाचं आता अचूक मूल्यमापन होणार, आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलं एआय मॉडेल। मुंबई विमानतळावर प्रवाशांनी विक्रमी टप्पा गाठला, एका दिवसात 1.76 लाख प्रवाशांनी केला प्रवास। राम हिंदू नव्हता, मुसलमान होता, तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रांची मुक्ताफळं। मनरेगाच्या नामबदलाचे विधेयक लोकसभेत मंजूर, लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, रोहियो मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर फेकले कागद। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ ओमान सन्मान, भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या। कारवार नौदल तळावर चीनची नजर, सुरक्षा यंत्रणा सतर्क। अहमदाबादमध्ये रंगणार 5वा आणि अंतिम T20 सामना, सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला संधी। फायनलमध्ये ईशानचं दमदार शतक, झारखंडनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून घडवला इतिहास। नमस्कार, सुप्रभात। मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला